Radius of gyration of a solid sphere of mass m and radius r, rotating about an axis with its diameter. Okay, diameter कोणता आहे स्टुडंट्स? diameter किती आहे? d, diameter d. तर आन्सर तुमचे हे आहे. त्यांनी ऑप्शन्स दिले तुम्हाला. किती आहे? 1/5 r, 2/5 r, 3/5 r, 7/5 r. r हे रूटच्या बाहेर आहे. स्टुडंट्स तुम्हाला मी सर्व फॉर्म्युले सांगितलेले आहेत. व्हॉट इज दिस? दिस इज आवर सॉलिड स्फियर. ओके, व्हॉट इज दिस? दिस इज आवर सॉलिड स्फियर आहे. आणि ह्या सॉलिड स्फियर मध्ये एक 2 टाइपचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. ह्याला आपण काय म्हणतो रे? एक तर सेंटर पण म्हणतो आणि काय म्हणतो रे? डायमीटर सुद्धा म्हणतो. तर हा फॉर्म्युला किती आहे स्टुडंट्स? किती आहे? 2/5. 2/5 m² आहे. सेंटर मधून जाणारा फॉर्म्युला हा. आणि सॉलिड स्फियर पासिंग थ्रू टँजंट इन इट्स टँजंट हा जो फॉर्म्युला आहे तर ते आहे 7/5 m² आहे. असं तुम्हाला एखाद्या फिगरचं, एखाद्या डायग्रामचं नाव दिल्यानंतर फटाफट त्याचे किती फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला बाय हार्ट असले पाहिजे. आता तुम्हाला ते विचारलेलं कोणतं आहे रे? रोटेटिंग अबाउट इट्स ॲक्सिस म्हटलेलं आहे. ॲक्सिस आणि डायमीटर पण आहे. तर ह्याचा अर्थ हा आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे, वी नो, डायरेक्टली मी लिहितो. काय लिहितो रे? अबाउट डायमीटर, आयडी. आयडीचा फॉर्म्युला किती आहे पोरांनो? 2/5 किती आहे? mr² आहे. बरोबर. मग आता ह्यालाच काय करायचं? इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काय रे? हे आयडी बरोबर काय पोरांनो? mkd² हे फॉर्म्युला आहे. ह्याच्या डाव्या बाजू सारख्या झाल्या म्हणून त्याच्या उजव्या बाजू काय होतात? सारख्या होतात. म्हणून आपण सांगायचं हे बरोबर हे काय करायचं? mkd² बरोबर काय करायचं? 2/5 mr² करायचं. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? दोन्ही बाजूला काय सारखं आहे पोरांनो? हे m सारखं आहे. म्हणून आपण त्या m ला काय केलेलं आहे? कॅन्सल केलेलं आहे. आता दोन्ही वरचं काय करा? वर्गमूळ काढा, स्क्वेअर रूट काढा. तर काय हे kd बरोबर अंडर रूट किती आहे? 2/5 r² चा वर्गमूळ r. तर हे तुमचा आन्सर आहे. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ सॉलिड स्फियर पासिंग थ्रू डायमीटर किती आहे? अंडर रूट 2/5 r आहे. अंडर रूट 2/5 r आहे. म्हणून तुमचा आन्सर कोणता आलेला आहे? डी आन्सर आलेला आहे. सर्व लक्षात आलेलं आहे? आला तर मला फटाफट लिहून घ्या. दिस इज आवर MCQs. In this, rotational kinetic energy of the body they have given to you. हे ते दिलेली आपल्याला पहा. कायनेटिक एनर्जी कुणाची रे? रोटेटिंग बॉडीची. किती आहे? 10 जूल दिलेली आहे. If angular momentum coincides with the axis of rotation, it's mi. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. स्टुडंट्स किती आहे? 5 आहे. किती आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे स्टुडंट्स? 5 kg/m² आहे. देन इट्स अँगुलर मोमेंटम. अँगुलर मोमेंटम म्हणजे L काढा. L बरोबर किती काढा. आता आपल्याला स्टुडंट्स माहिती आहे. आपल्याला काय माहिती आहे? 2 फॉर्म्युले माहिती आहेत. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 I ω² आहे. फर्स्ट फॉर्म्युला. अँगुलर मोमेंटम L चा फॉर्म्युला आहे I × ω. किती आहे? I × ω आहे. बरोबर. आता आपल्याला आपल्याकडे I तर आहे तरी आपल्याला फक्त कशाची गरज आहे पोरांनो? ओमेगाची आवश्यकता आहे. मग ह्या फॉर्म्युल्यावरून
2k बरोबर I into ओमेगा स्क्वेअर झाला. इकडे 2k भागिले I बरोबर किती रे? हे ओमेगा स्क्वेअर झाला. 2 घ्या. k किती आपल्याकडे 10 आहे. I किती आपल्याकडे 5 आहे. इज इक्वल टू किती झालं? हे ओमेगा स्क्वेअर झाला. मग काय झालं पोरांनो? हे 5 × 5 5 2 10 2 गुणिले किती झालं? हे 2 बरोबर किती झालं रे? ओमेगा स्क्वेअर झालं. ठीक आहे. त्याचं वर्गमूळ काढा. किती आला रे? 2 रेडियन पर सेकंद इज इक्वल टू काय झाला? ओमेगा झाला. वर्गमूळ काढत असताना 2 पैकी 1 2 आला इथं आणि ओमेगा स्क्वेअरचा वर्गमूळ किती आला? ओमेगा आला. अशा पद्धतीने आपण काय काढलं स्टुडंट्स? ओमेगा काढलेला आहे. आपल्याकडे I आहे, आपल्याकडे ओमेगा आहे. तर आपल्याला लागतं काय? अँग्युलर मोमेंटम लागतो. म्हणून आपण काय करायचं? L बरोबर I into ओमेगा घ्यायचं. I किती आहे? 5 ओमेगा किती आहे? हे 10 झालं. 10 SI युनिट्स किती आलं? 10 SI युनिट्स आलं. अतिशय सोपे प्रॉब्लेम असतात. फक्त आपल्याला सर्व सूत्र आले पाहिजेत. नीट असो, ध्येय असो, CET असो, बोर्ड असो, फक्त सर्व फॉर्म्युले आणि बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. थोडं समजलं हे? लिहा फटाफट. हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. कोणतं रॉंग आहे ते सांगायचं आहे. मी पहिला घेतो स्टुडंट्स. पहिला काय रे? हे टाऊ इज इक्वल टू R क्रॉस F आहे. हे आपण पाहिलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन पहा. बी कोणता रे? रेडियल एक्सेलरेशन इज इक्वल टू किती आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि हे सुद्धा कसं आहे स्टुडंट्स? बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं सी आहे, टॅन्जेन्शियल एक्सेलरेशन इज इक्वल टू अल्फा क्रॉस R आहे. हे सुद्धा बरोबर आहे. कारण काय माहिती आहे का? पहिले अल्फा पाहिजे, तर अल्फा आहे, नंतर रेडियस आहे आणि म्हणून मग तुमचा ऑप्शन डी चुकीचा आहे. जी चुकीचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हे व्ही बरोबर कसं पाहिजे? हे ओमेगा पहिला पाहिजे आणि आर कसा पाहिजे? नंतर पाहिजे. मला वाटतं ह्या दोघीलाच माहिती आहे, तुला सुद्धा माहिती नाही. तो तेव्हा नव्हतं तो पण. हे लेसन खूप मोठा आहे. हा लेसन प्रचंड मोठा लेसन आहे हा आणि हा मी पूर्ण शिकवला आहे सुरुवातीला. तर हा हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. तर हे पहिले ओमेगा पाहिजे, नंतर आर पाहिजे. इथं पहिले आर, नंतर ओमेगा. हे का नाही? बरोबर आहे का? त्याचं कसं असतं? प्रत्येकाचंच काय असतो? काही अथर आहेत, काही नियम्स आहेत. त्या नियमाप्रमाणेच काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. तर पहिले ओमेगा लागतो, नंतर आर लागतो, पहिले व्हेलॉसिटी लागते, नंतर रेडियस लागते. असं रूल्स आहे. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. परंतु मी आर पहिलं लिहिला म्हणून हे उत्तर चुकलेलं आहे. आणि ह्याच ठिकाणी जर ओमेगा पहिला असला असतं तर हे पण बरोबर झालं असतं. कदाचित त्यांनी तुम्हाला दुसरा प्रश्न उलटून देतील, दुसरं काही चूक करतील. आर पहिलं घेतील आणि अल्फा नंतर घेतील आणि हे पहिलं घेतील. तर हे बरोबर असेल की चुकलेलं असेल? समजलं तुम्हाला? म्हणून ह्या दोघांमध्येच आहे. ह्या दोघांमध्ये काही नाही. ह्या दोघांवर ठरतं कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. ओके. म्हणून तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे स्टुडंट्स? हे चुकीचं शोधा म्हणलं तर हे शोधलं आपण चुकीचं. ओके. तर लिहा कोणतं बरोबर आहे? फर्स्ट बरोबर आहे. आहे की नाही? असे काही छोटे छोटे पण MCQ असतात. मग त्याचं फक्त ज्यांना ह्याचं नॉलेज आहे त्यांना माहिती आहे किंवा ही आन्सर आहे. ज्याला काहीच माहिती नाही तिने काही सांगू शकत नाही. सूत्र तुम्हाला माहिती आहे पण पटापट सांगितलं हे बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. यू सी हियर which is the correct answer. Suppose one of the body is rotating. This is the rigid body. Okay, this is the rigid body. This is the axis of rotation. This is the angular acceleration. Angular acceleration means what? Angular acceleration means alpha.
alpha is 0. Alpha is 0. If the alpha is 0, omega is also 0. Alpha is 0 means omega is also 0. Angular velocity is also 0. If the angular velocity is 0, angular velocity is 0. लक्षात घ्या पोरांनो, हे फिरणारच बंद झालं असेल तर काय बंद होतं रे? टॉर्क 0 राहतं. टॉर्क म्हणजे कसं, एखादी बॉडी गोल फिरत असेल तर त्या बॉडीमध्ये काय तयार होतं? टॉर्क तयार होतं. टॉर्क म्हणजे गोल फिरवणारा जो फोर्स असतो तो काय होतो? डायरेक्टली 0 होतो. समजा एखादी आपण काय करतो आहे, गोल फिरणारा एक चाक आहे. गोल फिरणारा काय आहे? चाक आहे. जे फिरत असेल तेव्हा त्याला आपल्याला धरण्यासाठी भीती वाटते, हे की नाही? का भीती वाटते? कारण आपल्याला विजा होऊ शकते. तो आपल्यावरती टॉर्क म्हणजे फोर्स अप्लाय करू शकतो. आणि तोच चाक स्थिर आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे, गोल फिरतच नाही. आपण त्याला स्पर्श करू शकतो, आपण त्याला, हे की नाही? स्पर्श करू शकतो. आता हे फॅन आहे. फॅन काय करतो आहे? शांत बसलेला आहे, त्याला आपण स्पर्श करू शकतो. तोच जर फॅन फिरायला लागला तर आपण त्याला स्पर्श करणार आहे का नाही करणार? त्याच्यामध्ये काय तयार होतं? टॉर्क तयार होतो. काय तयार होतो? टॉर्क तयार होतो. And when the acceleration is 0, it means angular velocity is 0, then there is no torque. Torque नसतो, गोल फिरणारा फोर्स नसतो, त्याचं नाव आहे टॉर्क. If angular acceleration is 0, there is absence of torque. तर काय नसतो रे? टॉर्कच नसतो. म्हणून तुमचं कोणतं आन्सर बरोबर आहे? सी आन्सर बरोबर आहे. ओके. Of a ring of mass. Mass किती students? Mass किती आहे? Mass आहे 5 ग्राम. Okay. Don't convert this gram into kilogram. Why? Because already our MCQ answers are in CGS units. कशामध्ये आहे तर ते CGS units मध्ये आहे. Don't convert it into the MKS units. बरोबर आहे? कशामध्ये करून घ्या तुम्हाला? MKS units मध्ये करून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. Then radius किती आपल्याकडे पहा. What is the radius? The radius is 1 centimeter. So you keep as it is. Don't convert into meter. Okay. About an axis passing through its edge and parallel to its natural axis. बघा पोरांनो कसं आहे, तुम्हाला आन्सर काढायचं आहे. हे रिंग आहे. व्हॉट इज दिस? दिस इज द रिंग. ओके, हे रिंग आहे. आता ह्या रिंग मध्ये एक्सिस काय आहे? नॅचरल एक्सिस कसा असतो? व्हॉट इज दिस? दिस इज द नॅचरल एक्सिस आहे, है की नाही? काय म्हणलं? व्हॉट इज दिस? दिस इज द नॅचरल एक्सिस ऑफ द रिंग. त्याला आपण आयसी म्हणतो, आयसी. Parallel to its natural axis. तर कुठून जाते? किंवा इथून जाते? कुठून जाते? इथून जाते ना. Parallel to the, खरं तर हे parallel to the natural axis आहे. हे parallel to the natural axis. हे natural axis ला हे कशी आहे रे? Parallel आहे आणि perpendicular to the plane आहे. मात्र ही ह्या नॅचरल ऍक्सिसला पॅरलल. लँग्वेज समजून चला, लँग्वेज तुम्ही समजून घेत चला. ह्याचं दुसरं नाव असं आहे MI of a ring perpendicular passing through any tangent आणि perpendicular to its plane. याचं नाव असं पण होऊ शकतं. पण तसं न देता passing through one of its edge, एका एज मधून चाललं आणि पॅरलल टू द नॅचरल एक्सिस. म्हणून तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आणि याचा फॉर्म्युला आहे स्टुडंट्स किती आहे? 2 किती आहे? 2mr² आहे. आणि याचा किती सांगाल पाहू. इथे किती आहे? mr² आहे. आणि याचा किती आहे? पासिंग थ्रू डायमीटरचं किती आहे स्टुडंट्स? पासिंग थ्रू डायमीटर किती आहे? mr²/2 आहे. mr²/2 आहे. आणि हा आहे parallel to its plane passing through any tangent parallel to its plane. याचा पण आयडिया बनतो. हे किती आहे? 3/2 mr²
हे फटाफट तुम्हाला सर्वच्या सर्वच फॉर्म्युले फटाफट आले पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला फटाफट काय आले पाहिजे स्टुडंट्स, फॉर्म्युले सर्वांचे फटाफट तुम्हाला आले पाहिजे. आणि तेव्हाच मग तुम्हाला समजतं की बाबा कोणता फॉर्म्युला इथं आपल्याला वापरायचा आहे. चला मी काय करतो, हा फॉर्म्युला यूज करतो. पहा बरं की पोरांनो काय होतं ते, काय होतं रे सांगा बरं तो काय होतं. I0 is equal to किती आहे 2mr स्क्वेअर आहे. 2 into इथं किती आहे m किती 5 r किती 1 त्याचा स्क्वेअर आहे. 2 into 5 म्हणजे काय झालं रे 10 ना. काय लिहिलं आपण 10 ना. हे काय लिहायचं आपल्याला, हे असतं ग्राम, काय असतं रे हे ग्राम, GRAM हा असतो ग्राम. मास कशामध्ये असतो रे ग्राम मध्ये असतो. आणि हे डिस्टन्स आवर कशामध्ये असतो रे सेंटीमीटरच्या वर्गामध्ये असतो. म्हणून I0 किती आहे स्टुडंट्स 10 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. हे तुमचं काय झालं आन्सर आलेलं आहे. असा आन्सर कुठे आहे आपल्याकडे डी मध्ये आहे. आणि इथं जर तुम्ही चुकीचं अर्थ काढला तर हा तुम्ही घेऊ शकता पॅरलल टू इट्स प्लेन. तर हे 3/2 तुमचं घेतलं तर तुमचं आन्सर चुकून जातं. ओके, म्हणून योग्य नॉलेज प्राप्त करा प्रत्येक फॉर्म्युल्याचं. सॉलिड स्फियर पहिल्या प्रथम मी इथं काय काढतो सॉलिड स्फियर. व्हॉट इज दिस इज आवर सॉलिड स्फियर. हा काय आपला सॉलिड स्फियर आहे. हा काय सॉलिड स्फियर आहे. मग आता काय होतं रे हे बघा. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, what is this is the about any axis म्हणा किंवा डायमीटर म्हणा. हे किती आहे बरोबर, किती आहे 2π/5 mr स्क्वेअर आहे. सॉलिड स्फियरचा हा अबाउट एनी ॲक्सिस म्हणा किंवा डायमीटर म्हणा तर तो किती येतो रे 2/5 mr स्क्वेअर. सेंटर पण तोच आहे, अबाउट एनी ॲक्सिस पण तोच आहे, अबाउट डायमीटर पण तोच आहे सॉलिड स्फियर मध्ये. IC म्हणा ID म्हणा 2/5 mr स्क्वेअर आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे r इथं कोणतं घ्यायचं रे, 1 2 3 दिलेले आहे, छोटा r दिलेला आहे. आपण काय घ्या छोटाच घ्या. The radius of gyration of the solid sphere of radius r about a certain axis is r. मग आणखीन एक ॲक्सिस दिला त्याने, आणखीन ह्याला सोडून आणखीन ॲक्सिस दिला. सर्टन ॲक्सिस आहे म्हणजे आणखीन एक ॲक्सिस आहे नाही का. आणि या ॲक्सिसचं या सेंटर पासूनचं डिस्टन्स काढा आणि या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे r आहे. लक्षात आलं पोरांनो. हे मीनिंग समजणं खूप अवघड असतं आणि ज्याला मीनिंग समजलं त्याला काही अडचण नाही. The radius of gyration of the solid sphere of radius r about a certain axis is r. म्हणजे हे certain axis आहे त्याचा r आहे. अगेन कुठे रे the distance of this axis from the center of sphere. Center of sphere पासून ह्या certain axis चं डिस्टन्स किती आहे h आहे. तर त्याला आपण काय म्हणूया स्टुडंट्स, त्याला आपण असं म्हणूया आपल्या रूल प्रमाणे आपण त्याला आपण I0 म्हणूया. तर I0 is according to parallel axis theorem काय रे IC प्लस किती आहे ms स्क्वेअर आहे. आहे का नाही. पण ह्या I0 ची तिने किंमत दिली तुम्हाला, काय दिली रे r दिली. तर r इथं घ्यायचं. IC म्हणजे काय, IC म्हणजे 2/5 mr स्क्वेअर आहे. इथं किती आहे रे m आहे, इथं किती आहे रे h स्क्वेअर आहे. बरोबर आहे. इथपर्यंत मला काय अडचण आहे पोरांनो, इथपर्यंत मला काय अडचण आहे का, मला अडचण आहे तर काहीच अडचण नाही आहे. बघा the radius of gyration of a solid sphere of radius r about a certain axis is r म्हणलेलं आहे. radius of gyration आहे काय रे हे radius of gyration आहे. what is this is the radius of gyration आहे. r is the radius of gyration आहे. कळतं तुम्हाला. आणि radius of gyration म्हणजे कसं असतं बघा,
कसा असतो बघा, हे असं असतो. आय इक्वल टू किती रे, एम के स्क्वेअर असतो. मग आय बाय एम इज इक्वल टू काय असतो रे, के स्क्वेअर असतो. आहे की नाही, असं असतं. मग मी आता काय करणार आहे पहा, इथे ह्या आरच्या ठिकाणी मी काय घेतो पोरांनो, एम के स्क्वेअर घेऊया. आहे की नाही, इथं काय झालं रे, 2y5m झाला, इथं आरचा वर्ग झाला, इथं किती आहे रे, एम ए स्क्वेअर झाला. सर्वांचं एम कापा, सर्वांचं काय काढा, एम कापून टाका. आपलं का सर्वांचं. आता इथं किती आहे रे पोरांनो, इथं किती आहे रे, के स्क्वेअर. आहे की नाही, के स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, 2y5r स्क्वेअर आहे, प्लस किती आहे इथं h स्क्वेअर आहे. मग मी आता काय करतो, याला इकडे घेतो, याला कुठे घेतो, इकडे घेतो. आणि त्यांनी काय सांगितलं, हे किती घेऊन टाका म्हणलं तुम्हाला, त्यांनी आरच घेऊन टाका म्हणलं. किती घेऊन टाका म्हणलं तुम्हाला, आर. मग मी काय करतो पोरांनो, आरचा वर्ग मायनस किती रे, 2y5r चा वर्ग इज इक्वल टू किती आहे, h चा वर्ग. लसावी काढा पोरांनो, किती सेल किती आले रे, 5 आले. यांनी ह्याला मल्टिप्लाय करा, किती आला रे, 5r चा वर्ग मायनस 2r चा वर्ग बरोबर किती रे, h चा वर्ग झाला. 5r वरून 2r वर गेले, किती राहिले रे, किती राहते, 3 राहते. 3r वर भागिले किती आहे, 5 बरोबर किती आहे, h वर्ग झाला. आता काय करा स्टुडंट्स, दोन्ही बाजूचं काय करा, वर्गमूळ काढून घ्या. वर्गमूळ किती येतो रे, अंडर रूट ऑफ किती येतो रे, 3/5 येतो. r बाहेर येतो आणि इथे किती येतो, h येतो. आता ह्या 3 ला 5 ने भागा, तर किती येतोय पोरांनो, अंडर रूट ऑफ 0.6 r इज इक्वल टू किती येतो, h येतो. तर h आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, h काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आपल्याला. डिस्टन्स ऑफ दिस ॲक्सिस फ्रॉम द सेंटर म्हणजे h काढायचे. 0.6 r येतं, 0.6. थांबा थोडंसं, आन्सर तर येऊन गेला, परंतु मला तुमच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही की समजलेलं आहे. तर पुन्हा एकदा पाहून घ्या. तर IC बरोबर काय रे, सेंटर म्हणा किंवा डायमीटर म्हणा, त्याचं किती आहे, 2/5 m² आहे. एक ॲक्सिस घेतला पोरांनो, त्याचं हे आहे कोणता ॲक्सिस, त्याचं रेडियस ऑफ गायरेशन दिलं, त्यांनी किती दिलेलं आहे, r दिलेलं आहे. तर या ॲक्सिसचं या सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे ते काढा म्हणलं. अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थेरम मी काय केलं, I0 IC प्लस किती केलेलं आहे, m² घेतलेला आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन आहे. आणि रेडियस ऑफ गायरेशन कसं काढता येतं पोरांनो, जर I असेल तर काय करता येतं, mk² करता येतं. हे 2/5 mr वर्ग, इथे ms वर्ग, हे गेलं m कापून टाकलं, k² इज इक्वल टू 2/5 r चा वर्ग प्लस h चा वर्ग. परंतु त्यांनी तुम्हाला हे k न देता r दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, r दिलेलं आहे. मग r चा आपण काय केलं पोरांनो, वर्ग केला आणि 2 तिकडचं इकडे आणलं पोरांनो. हे काय झालं रे, मायनस झालं आणि ह्याची लसावी काढली आपण. लसावी 5 आली, या 5 ने ह्याला गुणलं 5r वर्ग, या 1 ने ह्याला गुणलं 2r चा वर्ग झालेला आहे. 5r वर्ग मधून 2r वर गेलं तर 3r वर्ग भागिले 5 राहिलं, वर्गमूळ काढलं तर अंडर रूट ऑफ 3/5 असं आलं. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, 3 ला जर आपण 5 ने भागलं, 3 ला जर आपण काय केलं, 5 ने भागलं, भाग जात नाही, 0 द्या, दशम द्या, 0 घ्या, 5 सख 30, 0.6 येतो. किती येतो, 0.6 येतो, आहे का नाही. तर अशा पद्धतीने काय होतं, अंडर रूट ऑफ 0.6 r आला. आता मला वाटतं की तुम्हाला समजलं नव्हतं कसं आलं, 0.6 कसं आलं, आहे का नाही. कारण हे असं येतं, आपण नुसतेच पास झालो ना, बेस सहित पास होणं आवश्यक आहे. चांगला पाया पक्का होऊन प्रत्येक वर्ष पास होणं आवश्यक आहे. तेव्हा मग हे छोट्या गोष्टी समजत असतात, अन्यथा हे बरंच काही सांगावं लागत असतं. तर समजलं काय, ओके. कळलं. पहिले प्रथम होलो सिलेंडर पहा. होलो सिलेंडर म्हणल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज दिस, दिस इज द होलो सिलेंडर. होलो सिलेंडरचा mi चा फॉर्म्युला काय आहे, साक्षी काय आहे, mr². साक्षी काय आहे, होलो सिलेंडर फॉर्म्युला किती आहे, mr² आहे. होलो सिलेंडरचा फॉर्म्युला तुला येतं, तुला येतं, तुम्हाला येतं, तुला येतं, गवळी तुला येतं, ओके.
आता हे बघा, पहिला प्रश्न काय आहे तुमचं, केई रोटेशनल, केई ट्रान्सलेशनल आणि केई टोटल, बरोबर आहे. टोटल तर काय दोघांचे ऍडिशन होते. तर पहिले प्रथम मी काय करतोय, केई रोटेशनल पाहतोय. 1/2 I किती रे, ओमेगाचा स्क्वेअर आहे. 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर हे केई. मग आता मला सांगा परिणो, 1/2 आहे, I म्हणजे किती रे, I म्हणजे किती सांगा मला. हा, I म्हणजे किती आहे, mr स्क्वेअर आहे की नाही. I म्हणजे किती येतं, mr स्क्वेअर आहे. किती आहे, mr स्क्वेअर आहे, बरोबर आहे की नाही. आणि ओमेगा म्हणजे काय, व्हॉट इज ओमेगा. v इक्वल टू किती रे, v इक्वल टू काय आहे, r इनटू किती आहे, ओमेगा. v बाय r इक्वल टू किती आहे, ओमेगा आहे. आता मला काय करायचं इथं, हे v स्क्वेअर बाय किती रे, r स्क्वेअर आहे का नाही. मग मला सांगा इथं काय झालं, इथं 1/2 तर आहेच की, इथं किती आहे, mr स्क्वेअर आहे. इथे किती आहे रे, v स्क्वेअर बाय किती आहे, r स्क्वेअर आहे. इथं बाकी सगळे दिलेले आहे का तुम्हाला, बाकी सगळे दिलेलं आहे का, काही दिलेलं नाही आहे का नाही. 1/2 I इनटू किती आहे, ओमेगा. तुम्हाला काय दिलेलं नाही पोरांनो, काय दिलेलं नाही तुम्हाला, v ची किंमत दिलेली नाही तुम्हाला, कोणाची किंमत दिलेली नाही, r ची किंमत दिलेली नाही आहे. मग तुम्हाला कोणाची किंमत दिली इथं, तुम्हाला इथं हे बघा, mr स्क्वेअर म्हणजे किती आहे इथं, mk स्क्वेअर आहे की नाही. म्हणून कायनेटिक एनर्जी असेल किंवा रोटेशनल एनर्जी असेल, दोघांची पण व्हॅल्यू ह्या रूल प्रमाणे, कायनेटिक एनर्जी रोटेशनल असेल किंवा कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल असेल, ह्या दोघांची पण एनर्जी रोटेशनल असेल किंवा कायनेटिक असेल. कारण k स्क्वेअर बाय r स्क्वेअर याची किंमत किती आहे, 1 आहे. मग मी आता काय करतो परिणाम पहा, इथे किती आहे, 1/2 लिहिलं इथं. आता m स्क्वेअर इथं बघा ह्या रूल प्रमाणे किती लक्षात घ्या, mk स्क्वेअर इक्वल टू mr म्हणजे काय झालं, k स्क्वेअर r ची किंमत किती आली, 1 आली. त्याची किंमत किती आली, 1 आली. याची किंमत किती आली, 1 आली. इथे किती आहे, v स्क्वेअर बाय किती आहे, r स्क्वेअर. आता v स्क्वेअर बाय r स्क्वेअर, हे v ची किंमत किती आणि r स्क्वेअर ची किंमत किती हे आपल्याला इथे घेणं आवश्यक आहे. मग इथं 1/2 आहे पोरींनो, इथं किती आहे रे, 1/2 आहे. आणि हे सर्वच क्वांटिटी मध्ये समान आहे. पुण्यामध्ये कायनेटिक एनर्जी रोटेशनल मध्ये आहे, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन मध्ये आहे. म्हणून हा जो टर्म आहे ना, सर्व टर्म मी काय करतो आहे, कॅन्सल करतो आहे का नाही. आणि इथं पण किती आहे रे, 1/2 आहे. प्रत्येक कायनेटिक रोटेशनल असेल, कायनेटिक ट्रान्सलेशन असेल आणि टोटल एनर्जी असेल, त्याच्यात सुद्धा काय असतं, 1/2 कॉमन असतो. हे टर्म मी कॅन्सल करणार आहे. आणि हे टर्म सर्वांच्या मधून मी काय करणार आहे, तो टर्म कॅन्सल करणार आहे. समान आहे तो टर्म. म्हणून मग तुमचं काय झालं पोरींनो आणि पोरांनो, की या रोटेशनल याची किंमत किती आली, 1 आली. सिमिलरली के ट्रान्सलेशनल सुद्धा, के ट्रान्स सुद्धा किती येतं, 1 येतो. आणि मग पुन्हा टोटल एनर्जी, कोणती एनर्जी, टोटल एनर्जी बरोबर काय रे, के ट्रान्स, के रोट प्लस के ट्रान्स असं असतं पहा. मग के रोट 1 आहे, के ट्रान्स 1 आहे. अशा पद्धतीने काय झालं, ते 2 झालं. के रोटेशनल किती आलं, 1 आलं. के ट्रान्सलेशनल इथं काय करा आपण, के रोटेशनल 1 आलं, के ट्रान्सलेशनल 1 आलं. के टोटल
टोटल केई रोटेशनल प्लस केई ट्रान्सलेशनल या दोघांची बेरीज असते. 1 + 1 किती आलं? हे 2 आलं. आणि तुम्हाला काय करायचे स्टुडंट्स? तुम्हाला करायचं हे आहे की केई काय आहे? केई रोटेशनल आणि केई ट्रान्सलेशनल, केई ट्रान्स आणि टी रोलिंग हे तुम्हाला पाहायचं आहे. मग केई ट्रान्स किती आहे रे? 1 आहे. 1:2 हे किती आहे रे? 1 आहे. 1:2 किती आहे रे? तर किती आहे? 2 आहे. 1:1:2 1:2. तर हा तुमचं ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. पुन्हा पाहून घ्या स्टुडंट्स. आय बरोबर एम आर स्क्वेअर आहे. याच्या ठिकाणी एम के स्क्वेअर घेतला. अशा पद्धतीने के स्क्वेअर वाचतात किंवा किती आली? 1 आली. 1/2 आय घेतला. याची किंमत फक्त एम आर स्क्वेअर त्याची किंमत किती होती? 1 होती. 1/2 सर्वांनाच आहे. बी स्क्वेअर आर स्क्वेअर सर्वांनाच आहे. पण ते पण काय केले आपण? कॉमन पद सर्वच एनर्जीतून आपण ते कापले म्हणून उत्तर तुमचं एक आलेलं आहे. केई रोटेशनल 1, केई ट्रान्सलेशन 1 आणि केई रोलिंग. केई आपल्याला रोलिंग बरोबर केई रोट प्लस केई ट्रान्स आहे. हे 1 + 1 म्हणजे 2 आहे. अशा पद्धतीने केई रोट इज टू केई ट्रान्स इज टू केई रोलिंग. इज टू म्हणजे सहस, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? सहस म्हणतो. केई स, केई ट्रान्स स, केई रोटेशनल केई टोटल आहे. 1:2 असं त्याला आपण काय करायचं? रीड करायचं. अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणता आलेला आहे?